श्री स्वामी समर्थ। उद्या चैत्र अमावस्या संध्याकाळी 6 ते 9 या दरम्यान कापुरासोबत जाळा उंबरठ्यावर। ही एक वस्तू अमाप लक्ष्मी प्राप्ती, ही एक वस्तू दुःख आणि दारिद्र्यापासून मुक्ती, पतीची मुलांची जोरदार प्रगती। नमस्कार माझ्या प्रिय सख्यांनो आणि माझ्या सर्व मित्र परिवाराला। आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे, कारण उद्या येणारी रात्र ही कोणतीही सामान्य रात्र नाही। उद्या आहे चैत्र अमावस्या। हिंदू धर्मशास्त्रात चैत्र अमावस्ये महिन्यातील या अमावस्येला अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी मानले जाते। सख्यांनो, कधी कधी आपण खूप कष्ट करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, पण पदरात म्हणावे ते यश पडत नाही। घरात सतत पैशाची चणचण भासते, मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये विनाकारण अडथळे येतात, तर कधी पतीच्या नोकरीत व्यवसायात संकटांचे सावट असते। जर तुम्हीही अशाच काही समस्यांनी झुंजत असाल तर विश्वास ठेवा, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हा योगायोग नसून तुमच्या आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी नियतीने पाठवलेला एक पवित्र संकेत आहे। आज मी तुम्हाला एक असा अचूक आणि गुप्त उपाय सांगणार आहे, ज्याचा उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आढळतो। हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी 6 ते 9 या विशेष मुहूर्तावर करायचा आहे। तुम्हाला कितीही मोठी विधी करायची नाहीत, कोणतीही मोठी विधी करायची नाही किंवा खर्च करायचा नाही। फक्त ती एक छोटीशी वस्तू तुम्हाला कपुरासोबत तुमच्या घरात उंबरठ्यावर जाळायची आहे। या एका साध्या प्रयोगाने तुमच्या घरातील अनेक वर्षाची गरिबी, दारिद्र्य आणि नकारात्मकता कायमची नष्ट होईल। या जाळणाऱ्या वस्तूचा धूर जसा आकाशात विरेल तशीच तुमची सर्व दुःखेही संपून जातील। पण लक्षात ठेवा, हा उपाय करण्याची एक विशिष्ट पद्धत आणि वेळ आहे। तो उपाय कोणता आहे, ती चमत्कारिक वस्तू कोणती आणि ती करताना कोणती चूक टाळायची, हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून पहा। अर्धवट माहिती घेऊन केलेले उपाय कधीच पूर्ण फळ देत नाही, हे कायम लक्षात ठेवा। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे, जर तुम्ही आपल्या या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अजूनही सदस्य झाला नसाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमची एक कृती मला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते आणि आपली उपस्थिती, आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। लक्षात ठेवा, जेव्हा आपण ईश्वराचे नाव घेतो तेव्हा अर्धे संकट तिथेच संपते। चला तर मग जाणून घेऊया उद्याच्या चैत्र अमावस्येचा तो चमत्कारिक उपाय। मित्रांनो, आपण आयुष्यात अनेकदा रक्ताचं पाणी करतो, प्रामाणिकपणे कष्ट करतो, पण तरीही यश हुलकावणी देतं। घरात लक्ष्मी येते पण ती टिकत नाही। पैसा कुठल्या मार्गाने येतो पण कुठल्या मार्गाने जातो हेच समजत नाही। घरात सतत विनाकारण कटकटी होतात, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा पतीच्या कामात प्रगतीऐवजी सारखे अडथळे येतात। तुम्ही कधी विचार केला आहे का की असं का होतं? याचं सर्वात मोठं कारण आपल्या घरातील उंबरठा असू शकतं। वास्तुशास्त्रानुसार उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसून तो तुमच्या घराचं संरक्षण कवच असतो। तो सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेला वेगळं करणारा मुख्य स्रोत असतो। जर या उंबरठ्यावर काही दोष असतील तर लक्ष्मी उंबरठ्याबाहेरूनच परत फिरते। सख्यांनो, उद्या येणारी चैत्र अमावस्या ही साधे अमावस्या नाही, ही वर्षातील पहिली आणि अत्यंत प्रभावी अमावस्या आहे। पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी, अडकलेले धन परत मिळवण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या घरात कायमचे बोलवण्यासाठी
ही सर्वात मोठी तिथी मानली जाते. पितरांचा आशीर्वाद मिळवल्याशिवाय कोणताही कार्यात यश मिळत नाही आणि हा आशीर्वाद मिळवण्याचा उद्याचा दिवस हा सर्वात मोठा योग आहे. उद्या संध्याकाळी 6 ते 9 ही वेळ प्रदोष काळ आहे. शास्त्रात सांगितले आहे की या 3 तासांच्या काळात ब्रह्मांडात प्रचंड दैवी ऊर्जा सक्रिय असते. या वेळेत केलेले छोटेसे उपाय सुद्धा हजारो पटीने जास्त फळ देतात. आता मी ज्या वस्तू बद्दल तुम्हाला सांगणार आहे ती वस्तू आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध असते. आपण तिचा वापर दररोज जेवणाची चव वाढवण्यासाठी करतो, पण तिची आध्यात्मिक शक्ती आणि तिचे तांत्रिक महत्त्व कदाचित कोणाला ठाऊक असेल. ही वस्तू जेव्हा भीमसेनी कापुराच्या पवित्र अग्नीत जळते तेव्हा त्यातून निर्माण होणारा धूर केवळ घरातील हवा शुद्ध करत नाही, तर तुमच्या घरातील पिढ्यानपिढ्या बसलेला वास्तुदोष आणि नजर दोष मुळापासून उपटून बाहेर काढते. ज्या घरामध्ये उद्या संध्याकाळी हा धूर उंबरठ्यावर दरवळेल त्या घरातून दुःख आणि दारिद्र्य स्वतःहून काढता पाय घेईल. आता ती वस्तू नेमकी कोणती आहे, ती कशी वापरायची आणि उपाय करताना कोणती एक विशेष चूक टाळायची आहे हे आता आपण पाहूया. आता मात्र सर्वांनी खूप लक्ष देऊन ऐका, कारण आता मी त्या गुप्त वस्तूचा खुलासा करणार आहे. सख्यांनो, ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून तुमच्या स्वयंपाकघरातील सर्वात शक्तिशाली मसाला आहे. ती म्हणजे काळी मिरी, ब्लॅक पेपर. आणि त्यासोबत लागणारी दुसरी वस्तू म्हणजे लवंग. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. काळी मिरी ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी ओळखली जाते, तर लवंग ही लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि कोणत्याही कामात यश मिळवून देण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. पण थांबा, हे फक्त सरळ उचलून जाळायचं नाही. याची एक अतिशय विशिष्ट आणि शास्त्रोक्त पद्धत आहे, जी केल्याशिवाय तुम्हाला पूर्ण फळ मिळणार नाही. उपाय करण्याची अचूक कृती नीट समजून घ्या. पवित्रता महत्त्वाची. उद्या संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत सर्वात प्रथम स्वतः स्वच्छ व्हा. हात पाय धुवा आणि शक्य असल्यास स्वच्छ कपडे परिधान करा. मनात कोणताही राग किंवा द्वेष न ठेवता प्रसन्न चित्ताने हा उपाय करायला लागा. हा उपाय करण्यासाठी शक्यतो पितळेची पणती किंवा मातीची पणती वापरा. शास्त्रानुसार पितळ आणि माती ही दोन्ही तत्वे ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी उत्तम मानली जातात. या पणतीत 2 शुद्ध भीमसेनी कापूर वड्या ठेवा. साधा कापूरही चालेल, पण भीमसेनी उत्तम. आता यावर 5 काळी मिरी दाणे ठेवा. लक्षात ठेवा, 5 हा अंक पंचमहाभूतांचे प्रतीक आहे. त्यासोबत 2 अखंड लवंगा ठेवा. लवंगांना फूल असणे अनिवार्य आहे. तुटलेली लवंग वापरू नका, ती अखंडित मानले जाते. आता ही पणती घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या म्हणजेच उंबरठ्याच्या अगदी मध्यभागी उभे राहा. उंबरठा ओलांडू नका. आता कापूर पेटवा. कापूर जळू लागला की त्यातून काळी मिरी आणि लवंग जाळ्याचा एक विशिष्ट सुगंध आणि धूर निघू लागेल. ही पेटलेली पणती उंबरठ्यावर बरोबर मध्यभागी ठेवा. जेव्हा या वस्तू जळत असतील तेव्हा आणि तो धूर हवेत पसरत असेल तेव्हा आपले 2 हात जोडून डोळे मिटा. तुमच्या कुलदैवतेचे आणि माता महालक्ष्मीचे मनापासून स्मरण करा. या क्षणी तुमच्या पती आणि मुलांचे नाव स्पष्टपणे मनात किंवा ओठांनी उच्चारा. त्यांच्या नोकरीतील प्रगती, व्यवसायातील वृद्धी आणि मुलांच्या यशासाठी आर्ततेने प्रार्थना करा. मनापासून प्रार्थना करा. माझ्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि इडापिडा या अग्नीसोबत जळून भस्म होऊ दे, असा संकल्प करा. सर्वात महत्त्वाची टीप सांगते, ऐका. सख्यांनो, ही पणती उंबरठ्यावर ठेवल्यानंतर घरात परतताना मागे वळून पाहू नका.
ही कृती करताना मनात पूर्ण विश्वास ठेवा की या धुरासोबत तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती, वाईट नजर आणि वास्तुदोष कायमचे बाहेर पळ काढत आहेत. हा धूर जसा तुमच्या घरावर, उंबरठ्यावर दरवळेल तसा माता लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल. सख्यांनो, उंबरठ्याचा उपाय तर तुम्ही करालच, पण मला माहीत आहे की एक स्त्री म्हणून आपल्यासाठी स्वतःच्या सुखापेक्षा आपल्या पतीची प्रगती आणि मुलांचे भविष्य जास्त महत्त्वाचे असते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पतीच्या कष्टाची चीज व्हावे आणि मुलांची यशाची शिखरे सर करावीत, तर उद्याच्या चैत्र अमावस्येच्या शुद्ध मुहूर्तावर या 2 ते 3 अतिशय प्रभावी गोष्टी करायला विसरू नका. हे उपाय छोटे असले तरी त्याचे परिणाम मात्र खूप जोरदार आहेत. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि एकाग्रतेसाठी अनेक पालकांची तक्रार असते की मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा त्यांचं मन अभ्यासात लागत नाही. अशा वेळी उद्या अमावस्येच्या रात्री एक छोटा प्रयोग करा. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा जिथे झोपतात त्या खोलीत एक काचेचा छोट्या वाटीत थोडे खडे मीठ भरून ठेवा. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे सर्वात मोठे साधन आहे. रात्रभर ते मीठ तिथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाशीही न बोलता ते मीठ घ्या आणि वाहत्या पाण्यात किंवा घराबाहेर विसर्जित करा. यामुळे त्यांच्या अभ्यासाच्या जागेतील सर्व जडत्व निघून जाईल आणि त्यांची एकाग्रता कमालीची वाढेल. पतीच्या करिअरमधील यशासाठी आणि धनलाभासाठी उपाय सांगते, ऐका. माझ्या ज्या सख्यांना असं वाटतं की त्यांच्या पतीच्या कामात सारखे अडथळे येत आहेत, पगार वाढत नाही किंवा व्यवसायात गिऱ्हाईक टिकत नाही, त्यांनी उद्या एक खास गोष्ट करा. उद्या संध्याकाळी पूजा करताना एक अखंड फूल असलेले लवंग महालक्ष्मीच्या चरणाशी ठेवा. त्यानंतर ती लवंग उचलून तुमच्या पतीच्या पाकिटात गुपचूप ठेवा. लवंग ही बुध आणि शुक्र ग्रहाचे प्रतीक मानले जाते, जे धन आणि सन्मानाचे कारक आहे. ही लवंग त्यांच्यासोबत राहिली की त्यांच्या कामातील अडथळे दूर होतील, लोकांकडून सहकार्य मिळेल आणि अपेक्षित धनलाभाचे योग जुळून येतील. घरात अखंड लक्ष्मी निवासासाठी सुगंधी उपाय सांगते, तो पण ऐका. सख्यांनो, ज्या घरात लक्ष्मी येते तिथे ती टिकलीही पाहिजे. त्यासाठी उद्याच्या दिवशी आपल्या संपूर्ण घरात भीमसेनी कापूर आणि 2 ते 3 हिरव्या विलायची एकत्र करून जाळा. वेलायचीचा सुगंध हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या मिश्रणाचा धूर घराच्या कान्याकोपऱ्यात, विशेषतः किचनमध्ये आणि कपाटाजवळ दाखवा. या सुगंधी धुरामुळे घरातील क्लेश, चिडचिड आणि नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होईल. तुमच्या घराचे वातावरण इतके प्रसन्न होईल की लक्ष्मीला तुमच्या घरात अखंड वास्तव्य करावे लागेल. हे उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. एक पत्नी आणि एक माता जेव्हा आपल्या कुटुंबासाठी कळकळीने हे विधी करते, तेव्हा ब्रह्मांड तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्की धावून येते. आता आपण पाहूया व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग. हे उपाय म्हणजे केवळ अंधश्रद्धा नाही, तर हे आपल्या प्राचीन शास्त्रातील ऊर्जाशास्त्र आहे. जेव्हा आपण विश्वासाने एखादी गोष्ट करतो तेव्हा निसर्ग आपल्याला साथ देतो. मी स्वतः हे अनुभवले आहे आणि म्हणूनच आज तुम्हाला सांगत आहे. श्रद्धेविना फळ मिळत नाही, त्यामुळे पूर्ण विश्वासाने हे करून पहा. तर माझ्या प्रिय सख्यांनो आणि मित्रांनो, उद्याची ही चैत्र अमावस्या तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन येणार आहे. ही सुवर्ण संधी अजिबात सोडू नका. संसाराच्या राहटगाड्यात आपण अनेकदा स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही, पण उद्याची संध्याकाळी 6 ते 9 ही वेळ तुमच्या कुटुंबाच्या भाग्योदयाची वेळ आहे. हा उपाय श्रद्धेने करा आणि त्याचे सकारात्मक चमत्कार तुम्ही स्वतः अनुभवले की तुमची खात्री पटेल. लक्षात ठेवा, आपल्या शास्त्रात म्हटलं आहे, विश्वासो फलदायक. म्हणजेच
विश्वास असेल तरच फळ मिळते. तुमच्या आयुष्यात या उपायामुळे जे काही छोटे मोठे चांगले बदल होतील, तुमच्या पतीला यश मिळेल किंवा मुलांच्या वागण्यात सुधारणा होईल, ते मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. तुमच्या यशाचा कथा वाचून इतर अनेक भाविकांनाही प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या मनातही श्रद्धेचा दिवा पेटतो. जाता जाता पुन्हा एकदा मनापासून आठवण करून देते, जर तुम्हाला आजची ही माहिती मोलाची वाटली असेल आणि असेच सखोल उपाय तुम्हाला भविष्यातही पाहायचे असतील तर या व्हिडिओला आत्ताच मनापासून लाईक करा. तुमच्या एक लाईकमुळे हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. कारण दुसऱ्याचं भलं चिंतलं की आपलं भलं आपोआप होतं. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या कुटुंबाचे सदस्य झाला नसाल तर सबस्क्राईब बटन दाबून घंटीचे चिन्ह नक्की दाबा, जेणेकरून माझा पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही. शेवटी आपली उपस्थिती आणि आपली श्रद्धा दर्शवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमचं हे एक छोटंसं पाऊल ईश्वराचे हे नामस्मरण तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब पालटण्यासाठी पुरेसे ठरेल. स्वामी तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य, सुख आणि समृद्धी देवो हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.